एज्युकर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जेएमसी. आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट एमबीबीएस साठी किती मार्क लागतील यावर्षी याबद्दल बोलणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये टोटल 23 कॉलेज आहेत. त्यापैकी मी जे आहे 2 कॉलेज वगळलेले आहेत त्या कट ऑफ मध्ये. एक जे आहे आपलं वेदांता पालघर, तिथे कसल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट नसतो. त्यामध्ये पूर्ण फीस भरावी लागते. त्याची फीस समथिंग 17 लाख काहीतरी समथिंग फीस आहे. त्याच्यानंतर जे आहे ISMR जालना हे एक कॉलेज आहे, ते मायनॉरिटीज कॉलेज आहे. त्यामुळे बाकीच्या कॅटेगरीसाठी सीट नसतात, फक्त मायनॉरिटी मध्ये ओपन साठी सीट राहतात. हे 2 कॉलेज वगळता मी पूर्ण कॉलेजचा कट ऑफ जे आहे त्याच्यानुसार सांगत आहे मी. तर चला सुरुवात करूया. किती मार्क सेफ राहतील तुम्हाला. आणि जे मी कट ऑफ सांगत ते लास्ट राऊंड पर्यंत म्हणजे स्ट्रे वेकन्सी राऊंड पर्यंत या मार्क पर्यंत जे आहे कॉलेज भेटू शकतं त्याबद्दल बोलत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. वेलकम टू छत्रपती एज्युकेटर. जर तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आमच्या चॅनलमध्ये महाराष्ट्रातील एमबीबीएस, BHMS, BVSC, नंतर BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी, तसेच सेंट्रल GMCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल माहिती पुरवली जाते. तशा सध्या BSc नर्सिंगची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे, जी 17/7/2025 लास्ट डेट आहे, आणि बी फार्मसीची 14/7/2025 ही लास्ट डेट आहे. तर ज्या विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी त्याचा फॉर्म भरून घ्यावा. आणि जे आहे सेंट्रलची MCC ची काउन्सिलिंग 21/7/2025 ला सुरू होणार आहे. आपल्या महाराष्ट्रातली पण नेक्स्ट वीक मध्ये नक्की सुरू होईल. तर आणि यानंतर जर तुम्हाला कोणत्या पण एमबीबीएस म्हणा, एमबीबीएस प्रायव्हेट कॉलेजची लिस्ट म्हणा, किंवा BMS ची लिस्ट म्हणा, किंवा BHMS ची लिस्ट म्हणा, जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल तर आमच्याकडे योग्य रित्या लिस्ट तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यामध्ये आम्ही कॉलेजचं डिस्टन्स सिटीपासून किती आहे, त्याच्यानंतर कॉलेज कुठे आहे लोकेटेड, त्याच्यानंतर ते गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता कॅटेगरीनुसार, तर एमबीबीएसचा कॅटेगरीनुसार आहे प्रायव्हेटचा, त्यानंतर BMS चा ओपनचा कट ऑफ, तसंच त्याची फीस किती आहे याबद्दल सविस्तररित्या आमच्या लिस्टमध्ये माहिती आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमचे संपर्क साधू शकता. BHMS ची पण तुम्हाला लिस्ट भेटून जाईल. तर चला आपण कट ऑफ बद्दल बोलूया. जर तुमची ओपन कॅटेगरी असेल आणि जर तुम्हाला 477 मार्क येत असतील तर तुम्हाला लास्ट राऊंड पर्यंत 100% BMS प्रायव्हेट भेटून जाईल. त्याच्यानंतर जर तुमची कॅटेगरी ओबीसी असेल आणि जर तुम्हाला 476 मार्क येत असतील तर तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत जे आहे कट कॉलेज भेटून जाईल. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर SCBC जर कॅटेगरी असेल तर तुम्हाला 476 याच मार्कापर्यंत तुम्हाला लास्ट राऊंड पर्यंत कॉलेज भेटून जाईल. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर जर तुमची कॅटेगरी ओपन, त्याच्यानंतर जर तुमची कॅटेगरी SC येत असेल आणि जर तुम्हाला 426 मार्क येत असतील तर तुम्हाला लास्ट राऊंड पर्यंत कॉलेज भेटून जाईल. ST कॅटेगरी जर असेल आणि तुम्हाला जर मार्क 325 येत असतील तर तुम्हाला लास्ट राऊंड पर्यंत अवश्य कॉलेज भेटून जाईल. ST 324 पर्यंत. त्याच्यानंतर जे आहे VJ कॅटेगरी जर असेल तुमची, VJ कॅटेगरी जर असेल VJ कॅटेगरी जर असेल तर तुम्हाला जे आहे VJ कॅटेगरीला 463 या मार्कापर्यंत लास्ट राऊंड पर्यंत कॉलेज भेटून जाईल. त्याच्यानंतर VJ च्या नंतर NT1 जर कॅटेगरी असेल तर तुम्हाला जे आहे 447 या मार्क पर्यंत शेवटच्या राऊंड पर्यंत कॉलेज भेटून जाईल. VJ NT1 NT2 कॅटेगरी जर असेल तर तुम्हाला 478 या मार्कापर्यंत तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. आणि जे NT3 कॅटेगरी आहे तर तुम्हाला 479 या मार्क पर्यंत कॉलेज भेटून जाईल. याच्यामध्ये थोडाफार +-2 चा फरक होऊ शकतो. आणि तुम्ही म्हणसाल की सर NT1 चा कॅटेगरीचा एवढा कट ऑफ का हाय जातो, तर बघा हे जे विद्यार्थी आहेत का जास्त करून जे आहे ना प्रायव्हेट मध्ये पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न करतात, गव्हर्नमेंटला पार्टिसिपेट करत नाहीत, त्यामुळे जे आहे यांचा कट ऑफ थोडा जास्त जातो. यांना फीस कमी असते ना प्रायव्हेट मध्ये, त्यामुळे विद्यार्थी NT1 आणि NT2 आणि NT3 कॅटेगरीचे प्रायव्हेट मध्ये पार्टिसिपेट करतात, त्यामुळे यांचा कट ऑफ थोडा हाय जातो. तर हे झालं थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण